रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. लोकशाही झरा वारकरी खरा ही आपण मालिका चालू केलेली आहे आणि कितीतरी प्रश्नांवरती चालू घडामोडी, थोडेसे अडचणीचे असणारे प्रश्न, त्याच्या संदर्भात घेतलेली भूमिका गैरसोयीची ठरते असं वाटलं तरी ती आग्रहाने घेणे, ह्या सगळ्याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष गेल्या काही भागांमधून घेतलेला आहे. जयंत देशपांडे धानोरकर आज इथे उपस्थित आहेत आपल्यामध्ये आणि त्यांना मी परत एकदा एक गैरसोयीचा प्रश्न विचारतोय. गैरसोयीचा यासाठी की त्याच्यावरून विनाकारण वाद उपस्थित केलेला आहे आणि तो आपला आजचा प्रमुख विषय आहे. गोविंदगिरीजी महाराज यांनी ज्या पद्धतीने रामदासांच्या ग्रंथाचा उल्लेख केला आणि वारकरी संप्रदाय आणि रामदासी संप्रदाय असं एक थोडासा निरर्थक वाद ज्या पद्धतीने उपस्थित झाला, त्याला जातीचं स्वरूप दिलं गेलं, राजकीय मतभेद त्याच्यातून म्हणजे आपले हात धुवून घेणे असं जे असतं ना एखाद्या वादामध्ये, ते प्रत्यक्ष त्याच्यावर मला चर्चा करण्यात फारसा रस नाही, कारण की तो एक वेगळा स्वतंत्र विषय आहे की दासबोध हा स्वतंत्र ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी हे भाष्य आहे गीतेवरचं, गाथा हे संकलन आहे, एकनाथी भागवत हे सुद्धा भागवताच्या एकादश स्कंदावरची टीका आहे, हे आपण बाजूला ठेवूया, त्याच्यावरती स्वतंत्र चर्चा करूया. जयंतराव, मला या निमित्तानं सर्वसामान्य आमच्या सगळ्या ह्या प्रेक्षकांना, आणि मी आता सगळ्यांनाच वारकरी असं संबोधतो आहे, या सगळ्या आमच्या वारकऱ्यांना जो एक प्रश्न पडलेला आहे की ही नेमकं काय आहे संप्रदाय. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता की बाबा रामदास या संप्रदायामध्ये येत नाही, त्याची काहीतरी कारणं असतील, त्याच्यातले वाद बाजूला ठेवा, पण एक काहीतरी जसं आपण एखादा नियम करतो की ही इतकी डिग्री मिळवली की हा इंजिनियर आहे. आता माझ्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री म्हणजे मी इंजिनियर आहे, मला हाऊस जरी वाटली तरी मी डॉक्टर होऊ शकत नाही, आणि ज्यानं डॉक्टरची पदवी मिळवलेली आहे असं काही आहे का? त्यामुळे संप्रदायाच्या भिंती आहेत का काही अशा वेगळ्या? संप्रदायाची अशी काही वेगळे तुम्ही नियम चौकट घालून दिलेली आहे का? आणि प्रमुख संप्रदाय आपण किमान महाराष्ट्रातले तरी त्याचा विचार करूयात. याच्या बाबतीत एक थोडंसं आम्हाला विवेचन, या वादाच्या पार्श्वभूमीवरती, वादात शिरायचं नाहीये आपल्याला, त्याच्यावरती आपण निश्चितच चर्चा स्वतंत्रपणे करूयात. संप्रदाय हीच काय गोष्ट आहे? काय होतं माहितीये का, संप्रदाय जी आहे ना, अनुभवाधारित जी एक साधनेची पद्धती असते त्याचा आकृतीबंध म्हणजे तो संप्रदाय. अरे वा, फार छान. तुम्ही जयंतरावना तोडून मी तुम्हाला परत सांगू इच्छितो की अनुभवावरती आधारित साधना पद्धती असते, अशी तुमची साधनेची पद्धत. इतकं सरळ सोप्या पद्धतीनं, म्हणजे अख्खं अध्यात्मच ते एका वाक्यात. आता पुढे काय होतं की मग संप्रदाय जे निर्माण होतात त्या संप्रदायाच्या प्रमुखाचा एक अनुभव असतो, ईश्वराचा त्याला जो अनुभव येतो, त्या अनुभवाची जी प्रक्रिया आहे त्याला तो एक साधना पद्धतीमध्ये परावर्तित करतो, एक आकृतीबंध तयार होतो. आता हा त्या काळामध्ये का तयार होतो, तर केवळ हा त्याचा अनुभव नसतो, त्या काळामधल्या समाजस्थितीचं, मानसिकतेचं भान पण त्याच्या मनामध्ये असतं की तिथे काय गरजेचं आहे, लोकांची गरज काय आहे, भगवंत प्रवण करण्यासाठी, ईश्वर प्रवण करण्यासाठी समाजाला आता कुठल्या पद्धतीने गेलं पाहिजे त्याचंही एक भान त्याच्यामध्ये असतं, आणि त्या दोघांच्या मिश्रणामधनं तो संप्रदाय त्या ठिकाणी विकसित होतो आणि तयार होतो. तुम्ही दुसरा जो मुद्दा मांडला की मग महाराष्ट्राच्या परिप्रेक्षामध्ये बघितलं तर काय आहे आपल्याकडे, तर सगळ्यांना ज्ञात असणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातला एक मोठा भक्ती संप्रदाय आहे. त्याच्या आधीचा एक नाथ संप्रदाय पण आपल्याकडे आहे, त्यालाही आपण बघतो आहोत. महानुभाव संप्रदाय जो त्याच दरम्यानचा 13व्या शतकामधला महानुभाव संप्रदाय आहे. रामदासी संप्रदाय रामदास स्वामींच्या निमित्ताने जो सुरू झाला पुढे तो आहे, आणि दत्त संप्रदाय. अशा प्रकारच्या 5 भक्ती संप्रदायाचा आपण विचार करतो. थोडा एक असा मुद्दा त्याच्यामध्ये येऊ शकतो की मग नाथ संप्रदाय हा भक्ती संप्रदाय आहे का, तर नाथ संप्रदायामध्ये योग प्रक्रिया मांडलेली आहे, हठयोग आहे. हठयोग म्हणजे काय माहिती का, चंद्र सूर्याच्या मिलनाचं ते गणित आहे, आणि त्या चंद्र सूर्याच्या एकीकरणामधनं भगवंताचा साक्षात्कार, समाधी योग, विषय फार वेगळा आहे तो. परंतु नाथ संप्रदायाने त्याच्या जोडीला इतक्या बेमालूमपणे कृष्ण भक्ती दिलेली आहे, आणि त्याच कृष्ण भक्तीचा साक्षात्कार ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाकडे घेऊन आलेला आहे. त्यामुळे हे 5च्या 5 महाराष्ट्रामधले भक्ती संप्रदाय आहेत. ढोबळ मनाने सांगायला गेले ना तर भगवंतापर्यंत जाण्याचे रस्ते प्रशस्त करणारे हे 5 संप्रदाय आहेत. तुम्ही कुठल्याही संप्रदायामध्ये गेलात, कुठल्याही संप्रदायाच्या साधना पद्धतीचा स्वीकार केला तरी देखील ते त्या ठिकाणी तुम्हाला लाभणारा आहे. अगदी बारीक भेद असतात, एक भेद तुम्हाला सांगतो त्याच्यावरून आपण बाकी भेदांचं चिंतन करू शकतो. वारकरी संप्रदायामध्ये
त्यांनी कुणाला केंद्रस्थानी धरलंय? साधकाला धरलंय. तुमच्या माझ्यासारख्या अत्यंत सामान्य माणसाला वारकरी करून भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा तो मार्ग आहे. रामदासी संप्रदायाने कुणाला केंद्रस्थानी धरलंय? त्या समाजामधल्या धुरीणांना केंद्रस्थानी धरलंय. त्या पुजाऱ्याला, त्या धर्म सांगणाऱ्याला, त्या वैदिक क्रिया करणाऱ्याला त्याला उपदेश केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून मग पुढे समाज, अशी भूमिका रामदासांची आपल्याला त्या ग्रंथात दिसते. म्हणून पुन्हा पुन्हा जो उल्लेख येतो ना, ते ब्राह्मणांना बोलतायत, ते पुजाऱ्यांना बोलतायत, ते धर्म मार्तंडांना बोलतायत. का बोलतायत? भूमिका हीच आहे की त्या सामान्य माणसाचंच हित करायचंय, पण ह्यांना मध्यस्थ त्यांनी केलेला आहे. यांच्या माध्यमातून जायचं. असे छोटे छोटे भेद आपल्याला याच्यामध्ये दिसतील, परंतु प्रत्येकाची दृष्टी तिथेच आहे. सगळेजण म्हणजे अगदी एक जर आपण सोडलं, महानुभावामधलं द्वैतमत जर सोडलं, तर तसे सगळेच्या सगळे अद्वैत मतानीच येत आहेत त्या ठिकाणी पुढे गेलेले संप्रदाय. त्यामुळे ज्या पार्श्वभूमीवरती आपण चिंतन करायला लागलो आज इथे, त्या पार्श्वभूमीवरती मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकतो की सगळेच संप्रदाय अत्यंत अप्रतिम आहेत. त्यांच्या त्यांच्या उपासना पद्धती आहेत. त्या अनुभव आला म्हणून तर तो संप्रदाय उभा राहिलेला आहे. देवाचं दर्शन दिलं म्हणून तर ती प्रक्रिया मांडलेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये भेद करण्यामध्ये अर्थ नाही. काळाच्या पातळीवरती संप्रदायाला आपल्याला बघता येऊ शकतं, समाजाच्या स्थितीच्या पातळीवरती आपल्याला बघू शकता येतं, संसाधनांच्या उपलब्धतेवर आपल्याला संप्रदायाला बघता येतं. आणि जी गोष्ट आपण नेहमीच मान्य करतो की बुद्धिमत्ता भिन्न आहे, त्या बुद्धीच्या लोकांना, त्या क्षमतेच्या लोकांना परवडेल, पचेल, रुसेल अशा प्रकारे त्यांनी या संप्रदायापैकी एकाला निवडायचं आहे. परंतु संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा तरतम भाव करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. तुमच्या सांगण्यात एक संदर्भ राहिला आहे किंवा मला जोडायचं आहे किंवा मला विचारायचं. आपण 5 प्रमुख संप्रदायाबद्दल बोललात. मला थोडीशी उत्सुकता लिंगायत संप्रदायाबद्दल आहे की ज्याला आता एक धर्म म्हणावं की नाही किंवा काय, असं त्याच्यावरचा एक वाद चालू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाचाही काही भाग, ह्याच्यामध्ये लिंगायत संप्रदायाचं फार मोठं स्थान आहे किंवा त्याचे मोठे अनुयायी आहे. तर थोडंसं त्याच्याबद्दल मग मला, महाराष्ट्राच्याच त्याच्यामध्ये विशेषतः आणि आपल्या बाजूला असलेला कर्नाटक जिथे तो प्रामुख्याने आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. श्रीकांतराव, मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगेल, अत्यंत छोटी सांगेल की पार्वती आणि शिवजी स्वतः तिथे वरती वैकुंठामध्ये बसले होते आणि पार्वतीने प्रश्न केला शिवजींना की हे शिवजी, तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही, तो तुम्ही नेहमी ध्यानात मग्न असता, असा कोण आहे ज्याचं तुम्ही ध्यान करायला लागलात? त्यांनी खाली बोट केलं. त्यावेळेला राम सीतेचा शोध घेत होते आणि सांगितलं की ह्यांचं चिंतन मी करायला लागलेलो आहे. हा प्रसंग लक्षात ठेवा. आणि दुसरीकडे जेव्हा त्यांना लंकेमध्ये तिकडून परत आले, जायचं होतं, तेव्हा कुणाची पूजा केली हो रामांनी? रामांनी शिवाचीच पूजा केली आहे ना. त्यामुळे आपण त्या पार्श्वभूमीवरती ह्या सगळ्या गोष्टींचं चिंतन केलं पाहिजे. लिंगायत समाज, लिंगायत धर्म, लिंगायत संप्रदाय हे जे आहे ना, ही या सनातन धर्माची शाखा आहे. त्याच्यामधूनच हे तत्व, बसवेश्वरांच्याकडे त्यातूनच हे तत्व सगळं आलेलं आहे. त्याची मांडणी आपण जसं म्हणालो ना की त्यांचा अनुभव वेगळा होता, त्या अनुभवाला धरून त्यांनी एक साधनेची चौकट त्या ठिकाणी दिली, एक मांडणी केली. आणि मग काही जे संप्रदाय वारकरी सारखे, मग तिथे पुढे प्रस्थानत्रयी पण आली, अजून काय आलं, अजून काय, ते विस्ताराने वाढत गेले. काही संप्रदायाचं तत्वज्ञान तेवढं, आता महानुभाव संप्रदाय आहे. आता महानुभाव संप्रदायाचं काय झालं की तत्वज्ञान तर अप्रतिम सगळं आहे, परंतु मग ते लिपीच्या त्या गोपनीयतेमध्ये थोडं त्या ठिकाणी अडकलं, साधनेच्या गूढतेमुळे थोडं अडकलं. परंतु चक्रधरांना त्या वेळेला ते योग्य वाटलं, ते त्यांनी केलं. आम्ही कोण ठरवणार आहे चक्रधरांनी योग्य केलं की नाही, बसवेश्वरांनी योग्य केलं की नाही? हे लोकोत्तर पुरुष आहेत, हे साक्षात भगवंत स्वरूप आहेत. बसवेश्वर पण भगवंत आहेत आमच्यासाठी, चक्रधर स्वामी पण भगवंत आहेत. ही वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. आम्हाला सगळेजण परमेश्वर स्वरूप आहेत. त्यामुळे त्या संप्रदायामध्ये जी मांडणी केल्या गेली, त्या काळाची गरज होती म्हणून ते केलं. बसवेश्वरांनी हेतुपूर्वक ते केलेलं आहे. प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, अनावश्यक प्रश्न म्हणण्यापेक्षा अनावश्यक रूढी परंपरांचा छेद. आणि केव्हाही बघा तुम्ही, हे सगळे संप्रदाय आले ना, हे भगवंताच्या चिंतनाचं सार्वत्रिकरण हाच त्याचा हेतू राहिलेला आहे. त्या दृष्टीने तो आलेला आहे. पण तो संप्रदाय आहे, एक पंथ आहे, दुसऱ्या भाषेत बोलायचं, परंतु स्वतंत्र धर्म असं लिंगायत धर्माला आपण वारकरी तरी त्या ठिकाणी म्हणत नाहीयेत. खूप छान तुम्ही जी ही सगळी पार्श्वभूमी आम्हाला सांगितली वेगवेगळ्या संप्रदायाची, आणि त्याचं प्रत्येकाचा जो धागा वारकऱ्यांशी जुळलेला आहे. आता मला जो पुढचा व्यापक प्रश्न त्या अर्थाने मला विचारायचा आहे, आपण शीर्षक देत असताना लोकशाही झरा वारकरी खरा, हे जे आपण शीर्षक देत असताना त्याच्यातला जो सुप्त असा जो अर्थ आहे की वारकरी संप्रदायाने धार्मिक पातळीवरची लोकशाही प्रस्थापित केली. मला त्या अर्थाने तुम्हाला असं विचारायचं आहे की महाराष्ट्राचा तरी आपण विचार करूयात, वेगवेगळ्या संप्रदायाचं आपण चिंतन केलं आणि ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाचा विस्तार झाला आणि लौकिक अर्थाने जे वारकरी संप्रदायाचं जे प्रत्येक म्हणजे नित्य नियम जे पाळायचे असतात ते पाळत नाहीत, तेही स्वतःला वारकरी म्हणून घेतात.
जे रोज म्हणजे दर महिन्याची एकादशी करतातच असं नाही, पण तेही एखाद्या वेळेस आषाढीची वारी करतात. मला तुम्हाला हे कोडं विचारायचं आहे, की ही अशी नेमकी काय गोष्ट आहे? वेगवेगळे सांप्रदायिक म्हणा किंवा जुन्या ब्राह्मणी धर्माच्या ज्याच्यावरती टीका होती त्याचंही अजून पालन करणारे किंवा शाक्तपंथीय आपण त्याचा फारसा विचार करत नाही, देवीची पूजा करणार, हे सगळ्यांकडं जुनी दैवता आहेत, त्यांचे कुलधर्म कुलाचार आहेत, आणि तरी तो माणूस वारकरी संप्रदायाचा अवलंब करतो, तरी तो माणूस विठ्ठल भक्ती करतो, तरी तो माणूस आषाढीच्या वारीला जातो. ही नेमकं असं एक फार मोठं विलक्षण असं मॅग्नेट चुंबक वारकरी संप्रदायामध्ये काय आहे की जे बाकीच्याही संप्रदायातल्या अनुयायांना आकर्षित करून घेतं? काय आहे माहिती का, हे संप्रदाय ज्यांनी स्थापन केले ना वेगवेगळ्या काळामध्ये, त्यांची प्रगल्भता दाखवणारं एक चित्र आपण बघितलं पाहिजे. अत्यंत प्रगल्भ विचार आहे. आता स्वतः ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदायी होते. त्यांनी भक्ती संप्रदायाचा पुरस्कार केला, वारकरी संप्रदायाचा पुरस्कार केला. एकनाथ महाराजांच्या घरी दत्ताची उपासना होती, त्यांनी तेच त्या ठिकाणी केले. एकवीरा त्यांची देवी होती, म्हणजे कुलदैवता होती, आणि त्यांनी पण वारकरी मला काय वाटतं माहिती आहे का, ह्या सगळ्या संप्रदाय रचना करणारे जे महान थोर विभूती आहेत, त्यांनी काळाचा जास्त विचार केलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं काय केलं की मग ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र आणून एखादा आपण मार्ग दाखवू शकतो का? मी असं म्हणत नाहीये की केवळ वारकरी संप्रदाय म्हणजे सगळ्यांचं एकत्रीकरण आहे, पण एक समन्वयाची एक शक्यता तिथे त्यांना दिसली की हा समन्वय इथे होऊ शकतो. आणि मग समन्वय जर इथे होऊ शकत असेल तर काय आहे माहितीये का, साधनावरती भरच नाहीये ना, साध्यावरती भर आहे. म्हणजे दत्त संप्रदाय वाढला पाहिजे, महानुभाव वाढला पाहिजे, आणखी काय नाथ संप्रदाय वाढला पाहिजे, ही भूमिकाच नाहीये. लोकांना भगवत प्रवण करणं हे वाढलं पाहिजे, लोक भगवत प्रवण झाले पाहिजे, ही भूमिका आहे. त्यामुळं मग आपापल्या वैयक्तिक साधनांचे अभिनिवेश आणि आपापल्या वैयक्तिक साधनांचे अनुभव हे सगळे बाजूला ठेवून सामान्यांच्या पातळीवर येऊन आपण काय मांडू शकतो ते मांडण्याची भूमिका म्हणजे हा वारकरी संप्रदाय आहे. बघा तुम्ही, वारकरी संप्रदाय स्थापन होत असताना तो जो काळ आहे 13व्या-12व्या शतकाचा आपण जर काळ लक्षात घेतला तर चांदा ते बांदा बौद्ध धर्माचा प्रचंड पगडा आपल्या महाराष्ट्रावरती होता. त्यातली करुणा आली आहे ना वारकरी संप्रदायामध्ये, त्या करुणेला घेऊनच आम्ही पुढे चाललेलो आहोत. अशा पद्धतीने त्या वेगवेगळ्या संप्रदायातली अत्यंत उपयुक्त अशी तत्कालीन समाजाला असणारी जी काही आचार पद्धती, जे काही विचार, जे काही तत्वज्ञान होतं ते सगळं एकत्र आणून वारकरी संप्रदाय निर्माण झाला. म्हणून तुम्हाला असं दिसेल की घरी दत्त महाराजांची रोज पूजा करणारे संध्याकाळी हरिपाठामध्ये दिसतील, शिवाची भक्ती करणारे सकाळी महादेवाला पाणी घालायचं आहे, तिथे बेलफूल व्हायचं आहे आणि संध्याकाळी परत हरिपाठामध्ये येऊन बसायचं आहे. मला वाटतं की ह्या सांप्रदायिक जे धुरीण आहेत, संप्रदायाचे जे रचनाकार आहेत, संप्रदाय पुढे घेऊन जाणारे जे लोक आहेत, त्यांची दूरदृष्टी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी दिसणारा समन्वय आहे. फार छान. म्हणजे एक समन्वयवादी संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदायाकडे आपण बघतो, आणि जो इतर संप्रदायाशी कायमस्वरूपी संवादी भूमिका, नक्कीच विसंवादी भूमिका न कधीच घेता कधीच नाही. संवादी भूमिका. एक मला शेवटचा प्रश्न तुम्हाला त्या अनुषंगानंच विचारायचा आहे. आज आपल्याला वारकरी संप्रदायाचं जे स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष भजन कीर्तन असो, त्यानंतर आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैती ह्या चारी ज्या मोठ्या प्रमाणातल्या यात्रा म्हणा किंवा दर 15 दिवसाच्या एकादशीचा गाव पातळीवरती भरणारा त्या निमित्ताचा सोहळा असो, ह्या सगळ्यातून जे आपण सुरुवात जिथून केली होती की कुठेतरी लोकशाहीचा पाया आपण बळकट करतो आहोत, कुठेतरी सर्व सहभागाचं बळकट करतो आहोत. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं आज युद्धजन्य परिस्थिती आहे, युद्धजन्य परिस्थितीमध्ये की विनाकारण ज्या पद्धतीने एक देश दुसऱ्या देशावरती बंधनं जी लादतो आहे, अतिक्रमण जे करतो आहे, अत्याचार जे सगळे होत आहे, ही सगळी अस्वस्थ पातळीवरची परिस्थिती तेव्हाही होती. त्याचं स्वरूप वेगळं होतं. फक्त इतकंच, महाराष्ट्रावरती पण अतिक्रमण झालेलं होतं. जेव्हा पहिलं आक्रमण झालं महाराष्ट्रावरती, तोच ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा काळ आहे, देवगिरीवरती जे अतिक्रमण झालं ते. मला तुम्हाला असं एक विचारायचं आहे की आताच्याही परिस्थितीवरती उपाय म्हणून जगभराच्या पातळीवरती पण विचार करूयात घेऊन, कुठेतरी वारकरी संप्रदायाची शिकवण कामाला येऊ शकते किंवा ह्या सगळ्या अस्वस्थतेच्या ह्याच्यावरचा उपाय म्हणून आपण वारकरी संप्रदायाकडे बघू शकतो का? म्हणजे वेगळ्या अर्थाने हे वाक्य उच्चारतो मी की आमच्या तुकारामांची गाथा जर समजा ट्रम्प साहेब आणि नेतन्याहूनी जर व्यवस्थित वाचली आणि एखाद्या सामान्य वारकऱ्याकडून समजावून घेतली ना तर हे सगळे प्रश्न मिटतील. काय आहे, तुकोबांचा सुंदर अभंग आहे. शिवाजी महाराजांना उपदेश करताना, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आता बघा तुम्ही की त्या राजाला, आता हे ट्रम्प आणि हे नेतन्याहू सगळे राजे आहेत, यांना जर
कंठीत ऋषी मिळवायचं जर त्यांच्या लक्षात आलं तर वैराग्य प्राप्त होईल. एकादशीचं व्रत लक्षात आलं तर संयम प्राप्त होईल. अशा प्रकारचा संयम, अशा प्रकारचं वैराग्य शिकवणारा आमचा धर्म आहे, आमचं साहित्य आहे. तुकोबांची 30 शिकवण तर पुढे शिवबांना कामी आली ना. तो राज्य विस्ताराचा जो विचार होता तो विचार कशा पद्धतीने असला पाहिजे, प्रजेबद्दलच्या हिताबद्दल कसं दक्ष असलं पाहिजे, आपल्या अपेक्षांना कशा पद्धतीने आपण मर्यादा घालून दिली पाहिजे, हे सगळं आमच्या संत वाङ्मयाने शिकवलेलं काय आहे माहितीये का. संसाराकडे होत राहणारा म्हणून बघायची दृष्टी आहे आमची. संसाराचा अर्थ झाला हे युद्ध बिद्ध सगळं, राज्य संकल्पना हे सगळं होत राहिलो. प्रधान काय आहे, प्रधान त्या भगवंताशी तादात्म्य आहे. त्यामुळे प्रधान हेतूवर लक्ष केंद्रित करण्याची जी शिकवण आमचा संप्रदाय देतो आहे आणि सर्वाभूती परमेश्वर बघण्याचा जो अट्टहास करतो आहे, ह्या दोन गोष्टी जर या जगाच्या परिप्रेक्षामध्ये, आत्ताच्या परिप्रेक्षामध्ये सगळ्यांनी लक्षात घेतल्या तर मला वाटतं की युद्ध हे त्याचं उत्तरच नाहीये. हे युद्ध हे अज्ञानाचं लक्षण आहे असं पण आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. फार चांगला शब्द तुम्ही वापरलात. युद्ध हे अज्ञानाचं लक्षण आहे आणि त्याच्यातून जो एक मोठा संदेश वारकरी संप्रदायाचा किंवा शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही बोललात. महाराजांचं राज्य 3.5 जिल्ह्यापुरतं होतं, पण आज ती जी प्रेरणा आहे जगभरामध्ये कामाला येते आहे. तिचं प्रत्यक्ष भौतिक विस्तार किती होता त्याच्यापेक्षा त्या संकल्पनेचा आवाका किती मोठा होता. त्या पद्धतीनं वारकरी संप्रदाय हा आपल्याला फक्त महाराष्ट्रापुरता आणि छोटा भक्ती संप्रदाय असा वाटत असला तरी त्याचा आवाका विश्वापुरता आहे असं त्याचा अर्थ काढता येईल. आम्ही प्रार्थना विश्वालाच केलेली आहे. खूप छान. फार वेगळा त्याचा अर्थ आपल्या बोलण्यातून पुढे आला. जरूर तुमच्या प्रश्न, तुमच्या संकल्पना, तुमच्या अगदी बाळबोत वाटणारे सुद्धा तुमची मतं आमच्या समोर ठेवा. श्रीकांतराव, जिथून आपण सुरुवात केली ना त्याच्याबद्दलचं एक वाक्य, कधीतरी चर्चा आपण करूयात पण थोडं त्याच्याबद्दलचं चिंतन पण करूयात. मला काय वाटतं माहिती आहे का, जो वाद निर्माण झाला, वाद म्हणू नये त्याला, जे काही चिंतन त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आली ना, ही सगळी साधनाबद्दलची चिंतन आहेत. त्या प्रत्येक ग्रंथामध्ये भगवंताचं दर्शन देण्याची क्षमता आहे. त्या ग्रंथाचं वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करून त्यावरून काही बोलावं अशी अजिबात आवश्यकता नाहीये. ते सगळे ग्रंथ ते स्वतः साक्षात आहेत. ज्ञानेश्वरी माऊली आहेत, गाथा तुकोबाराय आमच्या समोर आहेत, गाथा नामदेवराव आमच्या समोर आहेत, तो आत्माराम आणि दासबोध समर्थ आमच्याशी बोलायला लागलेले आहेत. असं जर त्याचं स्वरूप आम्ही लक्षामध्ये घेतलं तर मग त्या ग्रंथाबद्दलची ही चिकित्सा तेवढी महत्त्वाची ठरत नाही. अकॅडमिक पातळीवरती लोक चिकित्सा करत जातील, त्यांनी अवश्य ती करावी, त्याच्याबद्दल आपला कुठला आग्रह पण नाही. परंतु अकॅडमिक चर्चा संप्रदायाच्या व्यासपीठावरती आणून त्या संप्रदायामध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करणं आपण टाळलं पाहिजे, एवढं मात्र नक्की आहे. तुम्ही खूप स्पष्ट भूमिका घेतली. धन्यवाद. आपण चर्चा करत राहूत वारकरी संप्रदाय आणि त्या अनुषंगानं प्राप्तकालीन परिस्थितीवरती. इथेच थांबूयात. रामकृष्ण हरी. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.